हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग पहिला बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दुसरा बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विजयाचे आज लग्न असते, पण तिच्यात जीव नसल्यासारखे तिचे शरीर फक्त लग्नाचे विधी करत असते। मेहंदी काढली जाते। गीता हसत मेहंदी काढणारीला मेहंदीने योगेश नाव लिहायला लावते। विजया काही रिॲक्ट न होता निमूटपणे सगळं ऐकते। नवऱ्या मुलाकडून त्यांची उष्टी हळद येते, ती विधिवत विजयाला लावली जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच लग्न असते। नवरदेवाकडून एक ब्युटिशियन पाठवली जाते, तीच विजयाला पूर्ण सजवते। ती वेल ट्रेन ब्युटिशियन असल्याने पूर्ण फिनिशिंगने ती विजयाचा मेकअप करते। नाजूक सुंदरशी विजया नवरीच्या वेशात खूपच सुंदर दिसते। गीता आणि मामी तर तिला बघूनच जळतात। गीता स्वतःचा पण मेकअप करून मागते, पण तिला तसे ऑर्डर नाही असे सांगून ती निघून जाते। विजया सुंदर तर दिसते, पण त्यात कमी असते। ती मनातून उदास असल्याने ती उदासी तिच्या चेहऱ्यावर दिसते। लग्न मंदिरात असल्याने नवरीकडील सगळे मंदिरात जातात। ते एक शंकर पार्वतीचे मंदिर होते। विजया जाऊन देवासमोर डोकं टेकवते आणि हात जोडून मनात म्हणते, देवा आता काय मागू तुझ्याकडे, तू माझ्या नशिबात काय लिहिलेस कुणाक ठाऊक। बस मला इतकी ताकद दे की मी येणाऱ्या परिस्थितीशी न हारता लढू शकले पाहिजे। माझा नवरा कसा आहे नाही माहीत मला, फक्त सगळे सहन करण्याची ताकद दे। काही वेळाने नवरदेवाकडील मंडळी येतात। मंदिराच्या समोर 3 आलिशान कार थांबतात। जवळपास 10-12 लोक त्यातून उतरतात। भटजी मंत्र म्हणायला सुरुवात करतो। विजया शांतपणे बसून भटजी जे सांगेल ते करीत असते। तिच्या शेजारी नवरा मुलगा बसला असतो, पण तिची त्याच्याकडे बघायची हिंमत होत नाही। पण न बघताही तिला जाणवते की तो जवळपास 5 फूट उंचीचा व्यक्ती असावा। त्याच्या हातात महागडे वॉच असते। तिच्या मनात येते, कसं दिसायला असेल बघू का। एवढं सगळे पाहुणे आणि सगळे श्रीमंत लोक समोर बसलेले असतात। ती खालची मान वर नाही करत, पण लगेच तिला आठवते तिच्या बाजूला बसलेला व्यक्ती हा रेपिस्ट आहे। तशी तिला पुन्हा भीती वाटू लागते। लग्न आटोपते आणि भटजी कन्यादानसाठी बोलवतात। विजयाचे मामा मामी कन्यादान करतात। सगळं लग्न विधी होतात आणि पाठवणी होते, तेव्हा मामी आणि गीता खूप प्रेम असल्यासारखे दाखवून रडतात। पण विजया अजूनही शून्यात असल्यासारखी, कुठलेच भाव तिच्या चेहऱ्यावर नसतात। ती एकदाही रडत नाही आणि तशीच कारमध्ये बसते। सगळ्या कार घराकडे निघतात। एका मोठ्या आलिशान बंगल्यात कार येते। कारमधूनच उतरत विजया तो बंगला बघते आणि शॉक होते। तिने अपेक्षा केली त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे लोक श्रीमंत होते। तिच्या मनात येते, आपला कसा निभाव लागेल, इथले नोकरसुद्धा आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि श्रीमंत असतील। ती ते सगळे बघून बिचकून जाते। प्रियाताई तिचा रीतसर गृहप्रवेश करतात आणि माप ओलांडून आत घेतात। विजयाला प्रियाताईकडे बघून जाणवते की यांना कुठेतरी बघितले, पण कुठे ते काही तिला आठवत नाही। सगळे पाहुणे हॉलमध्ये बसलेले असतात, पण आत येताच नवरदेव मात्र गळ्यातील हार काढून फेकत झपाझप पावले टाकत वर निघून जाते। विजया चकित होत त्याला पाठमोरी जाताना बघते। मनात येते, याला माझ्याशी लग्न करायचे होते की याचे पण लग्न जबरदस्ती झाले। बरोबर आहे, एवढा श्रीमंत व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य गरीब मुलीशी का लग्न करेल। नक्कीच याचेही लग्न जबरदस्तीने झाले असेल। ती विचार करीत असतेच की प्रियाताईच्या आवाजाने ती भानावर येते। प्रियाताई, ये विजया, मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देते। विजया हळूच त्यांच्याजवळ जात उभी राहते। प्रियाताई, मी योगेशची आई, म्हणजे तुझी सासू बरं का, आणि हे तुझे आजे सासरे आणि आजी सासू, पाया पड त्यांच्या। विजया खाली वाकून त्यांच्या पाया पडते। प्रियाताई एक-एक करीत सगळ्यांची तिशी ओळख करून देते। योगेशचे मावशी, काका, मामा मामी, काका काकू, मोठे काका आणि मोठी काकू, तसेच योगेशचे वडील विजय काटकर, सगळ्यांशी ओळख करून दिल्यानंतर सगळे तिला आशीर्वाद देतात आणि सगळेजण तिला काही ना काही महागडी भेटवस्तू देतात। मावशी तिला सोन्याचा नेकलेस देते, मामा मामी तिला सोन्याचे कडे देते, दोन्ही काका मिळून तिला एक FD सर्टिफिकेट देतात आणि आजे सासरे तिला एक एन्व्हलपमध्ये काही डॉक्युमेंट देतात आणि प्रियाताई तिला जरी काठाची साडी आणि त्यावर सोन्याचा बाळकृष्ण देते। ती सगळं घेऊन प्रियाताईकडे बघते की काय करू आता।
एका रूममध्ये घेऊन जातात प्रियाताई तिला. प्रियाताई, आजचा दिवस तू याच रूममध्ये राहा. उद्या सत्यनारायणाची कथा आटोपली की तुला तुझ्या रूममध्ये जाता येईल. जा, थोडी फ्रेश होऊन आराम कर. डिनर झाला की मी आवाज देते. आणि त्या जायला वळतात. तेवढ्यातच विजया अडखळत, मॅडम. प्रियाताई मागे वळतात आणि स्माईल करीत, अगं मॅडम काय म्हणतेस? आई म्हण मला आजपासून. काय झाले? विजया, मॅडम ते सॉरी. आई, हे दागिने कुठे ठेवू? प्रियाताई, अगं तुझेच आहेत हे, तुझ्याजवळच ठेव. विजया, पण इतके महाग दागिने मी कसे सांभाळू? प्रियाताई, एक काम कर, आता तुझ्याजवळ ठेव. उद्या कथेला बसशील तेव्हा घालून ये. आणि हा बाळकृष्ण उद्या सकाळी कथेत ठेवावा लागेल, तेव्हा सांभाळून ठेव. उद्या भटजी मागेल तेव्हा देशील. आणि उद्या तुझ्या रूममध्ये जाशील तेव्हा प्रश्नच नाही. तिथे वॉर्डरोब आहे आणि त्यात लॉकर पण आहे, तेव्हा तू तिथे ठेवू शकतेस. आणि घाबरू नको, इथे कधी चोरी होत नाही. आणि योगेशच्या रूममध्ये तर त्याने बोलवल्याशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. विजयाला मनात प्रश्न पडतो, कुणीही जाऊ शकत नाही, मग मी कशी जाणार? तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून प्रियाताई तिच्या गालावर मायेने हात फिरवत, अगं तू पत्नी आहेस, आजपासून त्याची तुला परमिशनची काय गरज? तुझाही आजपासून त्याच्यावर, या घरावर आणि त्याच्या रूमवर पूर्ण अधिकार आहे. ती आता त्याच्या एकट्याची नाही तर तुम्हा दोघांची रूम आहे, असे म्हणत त्या रूम बाहेर निघून जातात. विजया तशीच तिथल्या बेडवर बसते आणि मनात दोघांची रूम ऐकायला किती छान वाटते. पण खरंच असं असेल की मी या घरातही एक कठपुतली बनून राहणार? आतापर्यंत मामीच्या इशाऱ्यावर नाचायची, आता नवऱ्याच्या. अचानक तिला भीती वाटते. कसे असेल हे? स्वभाव कसा असेल? रेपिस्ट आहे म्हणजे बायकोवरही रोज फिल्ममध्ये दाखवतात तसे असतात का रेपिस्ट? रानटी, बापरे. तसे असेल तर माझं कसं होणार? एवढ्या आपल्यासारख्या मुलीला इतक्या सहजासहजी एवढ्या मोठ्या घराची नाही बंगल्याची. पण बंगला काय, हा तर महालच वाटतो. मी आणि या महालाची राणी कसे शक्य आहे? माझे नशीब तर इतके चांगले तर राहू शकत नाही. सगळे खूप चांगले वागत आहेत. खरंच हे लोक चांगले आहेत की दिखावा आहे? विजया, जरा जपून वाग. देवा, आता तूच माझा वाली. मला हिंमत दे देवा, सगळं सहन करायची. नाहीतर मलाही माझ्या आईवडिलांकडे पाठवून दे, सुखी होईन मी. नकोसं वाटतं आयुष्य आता. असं वाटायचं की लग्न झालं की सुखी होऊ, मामीच्या तावडीतून मुक्ती मिळेल. एवढं श्रीमंत सासर, श्रीमंत नवरा कधीच नव्हता पाहिजे. मला तर सर्वसाधारण मिडल क्लास आमच्यासारखी फॅमिली हवी होती. खूप काही मोठे स्वप्न नव्हते माझे, पण तेही पूर्ण नाही होऊ शकत. देवाने काय वाटून ठेवले माझ्या नशिबात तर काय माहिती. काय इतकी परीक्षा बघतोय माझी? काय पाप केलंय जे माझ्या आयुष्यात इतके काटे दिले तू? इतक्यात दरवाजा कोणीतरी नॉक करतो. मॅम, आत येऊ? विजया साडी सावरते, डोळे पुसते. हो या ना, मी रामू काका. मॅम, तुम्हाला कशाची गरज वाटली तर 204 वर कॉल करा. विजया, हो ठीक आहे. विजया फ्रेश होऊन कपडे चेंज करते. काही वेळाने तिला जेवायला बोलवतात. एक येते तशी विजयाला तिच्या मागे डायनिंग टेबलकडे जाते. सगळी मोठी माणसे जेवायला बसली असतात ते बघून ती जागीच थांबते. पण तिचा लाजाळूपणा बघून प्रियाताई स्वतःच तिला आपल्या बाजूच्या चेअरवर बसवतात. रामू काका, बाईसाहेब, योगेश बाबा भूक नाही म्हणून सांगत आहेत, तुम्हाला जेवण करून घ्या बोलले. प्रियाताई, बरं ठीक आहे, पण तुम्ही नीट त्याच्याकडे लक्ष द्या हा. रामू काका, हो बाईसाहेब. मामी हळूच डुसपूस करीत, आम्ही त्यांच्या लग्नासाठी म्हणून इथे आलो आणि हा सोबत जेवण सुद्धा करू शकत नाही. कमाल आहे बुवा याची. मामा तिला डोळे मोठे करून बघतात. तशीच ती शांत होते. पण विजया हे सगळं ऐकते. तिला कळत नाही की इथे काय चालले आहे. लग्न असून हे लग्न घरासारखे वाटत नाही. त्यात त्यांचे आपसात वाद आहेत की सहज म्हणून बोलल्या त्या. पण काहीतरी विचित्र तर आहेच. ती सगळं विचार झटकून निमूटपणे जेवण करते. खाली बसून जेवण करायची सवय असल्यामुळे तिला डायनिंग टेबलवर जेवताना थोडे अनकम्फर्टेबल होते. त्यात एवढ्या श्रीमंत लोकांसोबत बसून जेवायचं. ती कशीबशी थोडीफार जेवते. विजय, प्रिया, चल आम्हाला निघायला हवे आता पुण्याला. तुझ्या मनासारखे तुझ्या चिरंजीवाचे लग्न लागले एकदाचे. मला असं वाटलं आता आपले काम झाले.
प्रियाताई आश्चर्याने, अहो असं कसं बोलता, उद्या सत्यनारायण ठेवला आहे, भटजीला सांगितलं आहे. विजय रागाने, हे बघ प्रिया, तू लग्न म्हटले म्हणून आलो, आता कथा, मग अजून काही. मला शक्य नाही, तुला थांबायचे तर थांब, आम्ही सगळे निघत आहोत आता. प्रियताई, अहो पण आता रात्र झाली, उद्या कथा आटपून निघ ना. विजय, मला जमणार नाही, मी लग्नाला सुद्धा तुझ्या हट्टामुळे आलो, आता 1 मिनिट पण मी थांबू शकत नाही. प्रियाताई खूप आशेने आपल्या सासऱ्यांकडे बघतात, पण तेही निघण्याच्या तयारीत असतात. मामंजी, तुम्ही तरी थांबा, घरातील मोठी माणसे हवी ना कथेला. सासरे, तू आहेस ना, मग आमची काय आवश्यकता. मी या लग्नाच्या विरुद्ध होतो, तरी तुझा अट्टहास, केलं लेकाचं लग्न, आम्ही लग्नात आलो हेच खूप झालं, आता नाही थांबू शकत, तुला काय करायचंय ते कर. प्रियाताई नाईलाजाने खाली मान घालत सगळे आपापल्या कारमध्ये बसतात आणि विजय आणि त्यांचे वडील एका कारमध्ये बसतात. कार स्टार्ट करून विजय प्रियाकडे बघून, तुला जास्त थांबायची गरज नाही, कथा आटोपली की लगेच निघून ये. प्रियाताई, अहो पण. तिचे पुढचे बोलणे न ऐकता तो कार सुसाट घेऊन निघून जातो. प्रियाताई हताश होऊन आत येतात. विजया हे सगळं बघून थक्क होते. काय सुरू आहे हे. सगळे गेले. प्रियाताई विजयाचे एक्सप्रेशन बघून सावरासावर करीत, अगं काय आहे ना, आपला बिझनेस पुण्यात पण आहे, सगळं असं टाकून येता येत नाही, म्हणून इतक्या अर्जंट जावे लागले, थोडा कंपनीत इश्यू झाला आहे. बरं, तू झोप, थकली असशील, उद्या लवकर उठायचे आहे तुम्हाला, मी योगेशला पण सांगून येते. विजया मान हलवत रूममध्ये जाते, पण डोक्यात असंख्य विचार चालू असतात. सकाळी विजया लवकर उठते. 1-2 बाई सोडल्या तर सगळे झोपून असतात. तिला वाटते आपण अंघोळ करून तयार होऊन राहावे, म्हणून ती वॉशरूममध्ये जाते, पण काही केल्या तिला ते नळ कसे सुरू करायचे कळत नाही. कसाबसा एक नळ चालू होतो, पण त्यातून थंडगार पाणी येते. आता गरम पाणी कुठून येणार, काय नळाची सिस्टीम आहे तेही कळत नाही. तिची खूप चिडचिड होते. चिडून ती 2-3 नळ चालू करून बघते, तर शॉवर चालू होऊन ती अर्धी ओली होते. आता तर तिची अजून चिडचिड होते. काय करू आता, कशी अंघोळ करू. ती बाहेर बघते तर मागच्या साईडला बाहेर एक वॉशरूम दिसते. तिथे 2च नळ होते, एक गरम पाणी, दुसरे थंड. बकेट पण होते. ती तिथेच अंघोळ करते आणि कशीबशी साडी घालून रूममध्ये येत असते की तिला प्रियाताई दिसतात. प्रियाताई थोड्या चिडून, विजया तू तिथे कशाला गेली होती. विजया घाबरून, ते अंघोळ करायला, इथे गरम पाणी नव्हते म्हणून. प्रियाताई, कसं शक्य आहे, गिझर तर चांगलाच आहे, मग गरम पाणी नाही असं कसं. आणि ते कामगार लोकांचे वॉशरूम आहे, तिथे जायचं नाही. विजया घाबरत, ते म्हणजे इथं खूप सारे नळ आहे, मला सुरूच करता आले नाही म्हणून गेले तिकडे. प्रियाताई तिची अडचण समजून, बरं ठीक आहे, मी तुला समजावून सांगेन, आता तू लवकर रेडी हो, भटजी येईलच इतक्यातच. विजया पुन्हा एकदा खाली मान घालून हलवते. भटजी येऊन पूजेची पूर्ण तयारी करतात. विजया पण तयार असते. प्रियाताई 3दा योगेशला बोलवायला पाठवतात, पण तो अजूनही यायचा असतो. सगळी त्याची वाट बघत असतात की स्टेअरवरून उतरण्याचा आवाज येतो. तशी विजया घाबरून खाली मान घालते. तो येऊन सरळ कथेसमोर ठेवलेल्या पाटावर येऊन बसतो. प्रियाताई विजयाला त्याच्या बाजूच्या पाटावर बसविते. भटजींचे मंत्र चालू होतात आणि त्यांचे हात विद्युत गतीने चालत राहतात. कधी आचमनपळीने बाळकृष्णावर अभिषेक, तर कधी हवनात तूप घालणे. ती मात्र पुतळ्यासारखी सगळं बघत असते. भटजी 2-3दा म्हणून चुकतो की त्यांच्या हाताला स्पर्श करा, पण कसा करू, कुठे करू, ती त्याच्याच विचारात असते. त्याला मात्र कशाची काही देणं घेणं नसल्यासारखा, फक्त लवकरात लवकर कथा आटोपायची असते. कशीबशी ती त्याच्या तेजीने चालणाऱ्या हाताला अगदीच हलका स्पर्श करते. कथा आटोपते तसा तो लगेच रूममध्ये निघून जातो आणि लगेच 10 मिनिटात रेडी होऊन खाली येत आहे, मी ऑफिसला चाललो. प्रियाताई, पण आजच्या दिवशी तरी थांबायचे. तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो. प्रियाताई हातावर प्रसाद देत, रात्री लवकर येशील ना.
तो काहीही उत्तर न देता निघून जातो. प्रियाताई विजयाकडे बघून कसकसून हसत, ऑफिसमध्ये काम असतं ना म्हणून. कामाच्या बाबतीत तो खूप सिरियस आहे. विजया काहीही बोलत नाही. प्रियाताईची चाललेली सावरासावर तिला कळते. दुपारचं जेवण आटपून प्रियाताई तिच्या रूममध्ये घेऊन जाते विजयाला. विजया ती रूम बघतच राहते. मनातच एवढी मोठी रूम. आत गृहप्रवेश करताना उजव्या बाजूला मोठा क्वीन साईड बेड असतो, तर डाव्या साईडला सोफा ठेवलेला असतो. डाव्या साईडच्या भिंतीला वॉलपेपर असतो आणि त्यावर मोठी LED TV टांगलेली असते. बेडरूमच्या आत एक स्टडी रूम असते. तिथे रॅकमध्ये बऱ्याच नवीन जुन्या, काही इंग्लिश तर काही मराठी पुस्तिका असतात. ते बघून तर विजया मनात खुश होते. आणि बेडमागच्या भिंतीला लागून एक जिम असते. तिथे अनेक अत्याधुनिक वर्कआउटचे इन्स्ट्रुमेंट असते. विजया पूर्ण रूम बघत, इथे वॉशरूम नाही का? प्रियाताई हसत आहे ना. विजय आश्चर्याने इकडे तिकडे बघत मनातच सगळी रूम बघितली, वॉशरूम तर कुठेच दिसत नाही. प्रियाताई इकडे ये. जिम रूमच्या डोरच्या बाजूला एक स्लायडिंग असते, ती बाजूला करते तर आत एक रूम असतो. प्रियाताई तिला आत घेऊन जाते. तिथे 2 वॉर्डरोब असतात आणि त्यांच्यामध्ये ड्रेसिंगचा मोठा आरसा अशी ती रचना केलेली असते. त्याखाली काही कप्पे असतात ज्यामध्ये ब्रँडेड मेकअपचं सामान आणि काही परफ्यूमच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. प्रियाताई एक वॉर्डरोब ओपन करीत, हे बघ, हे तुझे आहे. यात तू तुझे सामान लावू शकतेस. यात एक लॉकर पण आहे. मी काही साड्या आणि ड्रेस घेऊन ठेवले आहे तुझ्यासाठी. बघ तुला आवडतात काय, आणि नाही आवडले तर दुसरे घेऊन ये. मी रामूला कॉल करून तुझं सामान मागवते, तोपर्यंत तू बघ. विजया तिथे बघते. तिथे काही बनारसी सिल्कच्या तर काही कांजीवरम सिल्कच्या साड्या लावल्या होत्या. काही डिझायनर साड्या, तसेच हेवी वर्कचे ड्रेस. सगळं खूप महागडे होते. तिचे तर पाहूनच डोळे टिपतात. ती हळूच दुसरे वॉर्डरोब ओपन करते, पण तेवढ्यातच प्रियाताई येतात. ते योगेशचे आहे. विजया लगबगीने डोअर बंद करते. प्रियाताई त्यांच्या समोर थोडं पुढे जाऊन एक डोअर ओपन करते, तर ते वॉशरूम असते. विजया ते बघून थक्क होते. एवढे मोठे बाथरूम, त्यात छोट्या स्विमिंग टँकसारखे एक बाथटब असते. बाजूला एक काचेची छोटी शॉवर रूम असते आणि बरेच नळ बघून ती पुन्हा कन्फ्यूज होते. पण प्रियाताई तिला सगळं नीट समजावून सांगते. कुठला थंड पाण्याचा तर कुठला गरम पाण्याचा, गिझर कसा ऑन करायचा. रामू काका तिचं सामान वर आणून देतात. विजयाचे सामान खूप थोडे असल्याने ती लगेचच ते लावून खाली येते. प्रियाताई कुणाला तरी फोन करून काहीतरी सांगतात आणि विजया जवळ येत, विजया, मला आता निघावे लागेल पुण्याला. तू इथेच थांब खाली. संध्याकाळी एक मुलगी येईल पिऊ नावाची. ती तुला छान तयार करेल आणि रूममध्ये घेऊन जाईल. तेव्हाच तू रूममध्ये जायचं. तोपर्यंत तू इथे थांब. हवं तर आराम कर. मी थांबले असते, पण योगेशच्या बाबांनी आजच बोलावले आहे, त्यामुळे जावे लागेल मला. आणि मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या कपाळाचे चुंबन घेतात. विजया, माझ्या मुलाची काळजी घेशील ना. तिला काय बोलावे कळत नाही, पण हळव्या झालेल्या त्या आईला बघून ती फक्त मान हलविते. तिचा निरोप घेऊन त्या लगेच निघून जातात. रात्रीचे 10 वाजता पिऊ विजयाला तयार करून रूममध्ये घेऊन जाते आणि सुंदर सुंदर लाल गुलाब पाकळ्यांनी सजवलेले बेडवर तिला बसवते. पिऊ, मॅम मी निघते, सर येईलच लवकर. विजया सभोवती बघते. ती रूम पूर्ण रंगीबिरंगी सॅन्डल कॅन्डलने सजवलेली असते. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या असतात. हार्ट शेपच्या काही पिलो तिथे नीट लावलेल्या असतात. त्या कॅन्डलच्या मंद प्रकाशात ती रूम उजळून निघाली होती. पण विजया मात्र आतून भीतीने थरथर कापत होती की आज काय होईल तिच्यासोबत, ही रात्र कशी जाईल. एक वेळ मनात असेही येते की पळून जावे इथून कुठेतरी दूर, पण कुठे जाणार, कोण आहे आपलं असं. रात्रीचे 10:30 होतात. तसं तिला वाटतं आता येईल.
त्या शांत वातावरणात थोडा जरी काही आवाज झाला की तिच्या पोटात भीतीने गोळा येई. एसी रूममध्येही तिला घामाने चेहरा ओला झाला होता. थोडी जरी चाहूल लागली की वाटे आले की काय, आणि कोणी नाही आले की तिला भीती वाटे. आता रात्रीचे 11:30 वाजले तरी आले नाही. काय करू? येणार की नाही येणार? झोपू का मी, की वाट बघू अजून? ती गोंधळात पडते. एकतर इकडे डोळे जड व्हायला आले. झोपायचं की असंच बसून राहायचं, की इतक्यात पायऱ्यावरून कोणीतरी झपाझप पावले टाकीत वर येत आहे असा आवाज येतो, आणि तिची खात्री होते की ते आले. असाच आवाज होतो जेव्हा ते पायऱ्यावरून येतात किंवा जातात. आता तिची भीतीने धडधड अजून वाढते की इतक्यातच दरवाजा ओपन होतो. चला मैत्रिणींनो, आजच्यापुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.